स्थानिक गुन्हे शाखा पथकाने आज शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात गांजा लागवड केलेल्या शेतावर कारवाई करून 12 लाख रुपये किमतीचा 600 किलो गांजा हस्तगत केला आहे। तसेच गांजाची शेती करणारा जितू शिकाऱ्या पावरा राहणार वाडी तालुका शिरपूर यावर गुन्हा दाखल करण्यात आला। धुळे स्थानिक गुन्हे शाखा विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की शिरपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील वाडी सुमऱ्यापाडा शिवारात जितू शिकाऱ्या पावरा वाडी शिवारातील शेत जमिनीवर मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा गांजा सदृश्य अंमली पदार्थांची झाडांची अवैधरित्या लागवड केली आहे। ही खात्रीशीर बातमी लक्षात घेत त्यांनी स्थानिक विभागीय पोलीस अधिकारी व अंमलदार यांना दुपारी सदर शेत जमिनीवर छापा टाकण्याचे सांगितले। त्यानुसार जितू शिकाऱ्या पावरा हा कस असलेल्या तूर कपाशी पिकाच्या आत शेत जमिनीवर छापा टाकला असता तेथे अंदाजे 3 ते 5 फूट कमी अधिक उंचीचे गांजाची झाडे लागवड केल्याचे मिळून आले। यावेळी शिरपूर पोलीस ठाणे येथील अधिकारी व आमदार यांची मदत घेऊन 12 लाख रुपये किमतीचा 600 किलो लागवड केलेल्या गांजाची झाडे हस्तगत करून आरोपी जितू शिकाऱ्या पावरा राहणार वाडी तालुका शिरपूर याच्या विरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाणे येथे गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापाऱ्यांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर शेत जमीन ही अतिशय दुर्गम भागात असून पोलिसांनी 3 किलोमीटर अंतरावर आपली वाहने लावून 2 डोंगर पार करून ही कारवाई केली होती। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेसी, शिरपूर शहर पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार आरिफ पठाण, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, पवन गवळी आणि शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे राजेंद्र रोकडे, रवींद्र अखंडमल, प्रेमसिंग गिरासे, सचिन माळी, विनोद अखडमल, मनोज दाभाडे, कांतीलाल पावरा, आरिफ तडवी, सोमा ठाकरे व सुशील पाटील अशांनी ही कारवाई केली होती।